धावफलक आतापर्यंत नक्कीच कोरा राहिलाय, त्यावरती धावा लागलेल्या नाहीयेत. पहिल्या 4 बॉलमध्ये 5वा बॉल हा देखील शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. फर्स्ट स्लिपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डायरेक्ट हिट ऑलमोस्ट डेंजरस असं म्हटलं जातं, परंतु तिथे नक्कीच आपण पाहतोय बॅटर सेफ असेल. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. संदीप संघर्ष करत आहेत पहिल्या षटकामध्ये प्रज्वलच्या अगेन्स्ट, कारण त्यांना देखील माहिती आहे प्रज्वलच्या अगेन्स्ट रिस्क घेणं धोक्याचं ठरवू शकतं. बॅटिंग युनिटचा जर विचार केला तर अजूनही रितेश किनीचं येणं बाकी आहे, किरण गुरुद्वान यांचं येणं बाकी आहे. अवधूत सुद्धा देखील मागच्या 2 वर्षांमध्ये बॅटिंगमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळालं आहे. आणि जो बॅकबॉन दांडाकडे टीमचा आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच चिराग तो देखील येणं बाकी आहे. अजून जिग्नेशचं येणं बाकी आहे, समीरचं येणं बाकी आहे. एक मोठी फली या टीमकडे. दुसऱ्या बाजूला देखील एक मजबूत बॉलिंग अटॅक इथे चांगल्या पद्धतीनं कॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता आणि पहिला चौकार पहिल्या धावा या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती केस धावसंख्या फलकावरती 4. पहिले 5 बॉल व्यवस्थितरित्या आपल्याला पाहायला मिळाले. चौथा बॉल जर आपण पाहिला तिथे देखील बॅटची कडा घेतली होती. 5व्या बॉलवरती रन्स आली नव्हती, परंतु 6व्या बॉलवरती चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवरती दीपेशला आपण पाहतोय. मागील वर्षापासून हा देखील गोलंदाज चर्चेमध्ये राहिला. एक यंग टॅलेंट, अतिशय कमी वयामध्ये एक चांगली छाप सोडत आला हा गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दीपेशला आणले गेले आणि पेस अटॅक जो चर्चेमध्ये एक फॉर्मॅटचा जर विचार केला तर पालघर गटामध्ये जेव्हा आपण नागपूर 11 टीमला पाहतो तेव्हा सर्वाधिक चर्चा त्यांच्या बॉलिंग अटॅकची केली जाते आणि त्या बॉलिंग अटॅकमधील एक नाव अर्थातच दीपेश गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. पहिला धक्का टीम दांडाकडे संघाला लागत असताना धीरजच्या रूपामध्ये फर्स्ट विकेट. बॅक टू द डगआउट गॉन. धावसंख्या फलकावरती 4 आणि 4 या धावसंख्येवरती पहिला धक्का ठिकाणी लागला. नवीन बॅटर जिग्नेश मैदानामध्ये दाखल झाला. पहिल्या बॉलचा खेळ झाला. पहिला बॉल शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला आणि बॅटची कडा लागल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये प्रतीक पवारने एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. नवीन बॅटर जिग्नेश मैदानामध्ये दाखल झाला. नॅट नंबर 3 वरती इथून पार्टनरशिपची गरज आहे. पहिल्या षटकापासून जर आपण विचार केला तर रन्स आलेल्या नाही आहेत. सतत त्यांना नक्कीच प्रयत्न होत होता. बॅटला स्पर्श करू दिला नाही बॉल. पहिल्या षटकामध्ये प्रज्वलच्या माध्यमातून सेकंड ओव्हरमध्ये दीपेश आला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने घेतले. दुसरा बॉल व्हाईट लाईनवरती या ठिकाणी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता आणि या व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या देखील वाढवते. धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती 5 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. सध्या तरी मैदानामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झाला. बॉल नंबर 2 दुसरा बॉल त्या ठिकाणी सन्मान या बॉलला दिला गेला. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि तिथे एक चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. मोस्टली जे फटके आहेत पाठचा जो फॉलो थ्रू आहे तो इथे नक्कीच आपण पाहतोय पॉईंट आणि त्याचबरोबर थर्डमॅनला खेळण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं संदीप सातत्याने प्रज्वलच्या अगेन्स्ट ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होते.
येथे जास्त एफर्ट्स लावल्यात आणि नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन जोडले जाईल स्कोरकार्डमध्ये आणि येणारा पुढचा बॉल आता फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 6 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. मजबूत बॉलिंग अटॅक घेऊन उतरलेला नवापूर संघ टॉस देखील ते जिंकले आणि टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. फ्रीडचा बॉल ओव्हर दी विकेट. फ्रीडचा बॉल स्टंपच्या बाहेर ठेवला होता. पाय चाललेले नाही आहेत या देखील आपण पाहिलं होतं. पाय चाललेले नव्हते तिथून बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे देखील तेच चित्र पाहायला मिळालं आणि दीपेश चांगल्या पद्धतीनं जाणतोय कुठे गोलंदाजी करायची जिग्नेशच्या विरोधामध्ये समोरच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये त्या वीक झोनमध्ये बॉलिंग करणं या ठिकाणी जाणतोय गोलंदाज दीपेश आणि मागील 3 बॉलमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. वन्स अगेन राऊंड दी विकेट. राऊंड द विकेट चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक या ठिकाणी खेळला जातोय. डीपमध्ये थर्डमॅनला शतक ठेवला गेला जो थोडंसं या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. एकदा मिळेल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 7 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक विकेट आतापर्यंत गमावला गेला. धीरज थोडासा नक्कीच संस्थात बाद झाला त्यामुळे तो दबाव या ठिकाणी थोडंसं जाणवतोय आणि पहिल्या षटकामध्ये संदीपच्या विरोधामध्ये जो अटॅक आपल्याला पाहायला मिळाला प्रज्योत त्यांच्या माध्यमातून सातत्याने डॉट बॉल्स येत होते आणि त्या डॉट बॉलचं प्रेशर या ठिकाणी निर्माण होत असताना पाहायला मिळते. इथून सिंगल डबलच्या सहाय्याने चांगले रन्स बनवावं लागणार आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग प्रचंड होता. मनगडामध्ये जी स्ट्रेंथ आहे जी ताकद त्याचा वापर या ठिकाणी मैदानामध्ये करत असताना गोलंदाज दीपेशला आपण पाहतोय रायटी बॅटरच्या विरोधामध्ये अर्थातच संदीपच्या विरोधामध्ये राऊंड द विकेटने आला होता आणि राऊंड द विकेटने येत असताना स्टंपच्या लाईनमध्ये टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील राऊंड द विकेट दीपेश. शेवटचा बॉल फॉर लेंथवरती आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केली जाते. T20 फॉर्मॅटमध्ये करायला पहिल्या 5 षटकांमध्ये आणि पॉवर प्लेमध्ये जी गोलंदाजी करायची त्या लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केली गेली आणि खऱ्या अर्थानं जो गेम प्लॅन बनवला गेला तो फॉलो होत असताना आपल्याला पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये प्रज्वलचा बोलबॉल आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये दीपेश याला पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने घेतली आणि तो मुवमेंट पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण विचार केला तर पार्टनरशिपची गरज हवी तशी पार्टनरशिप बनवावी लागणार आहे. ज्या टोटलपर्यंत पोहोचवायचं आहे 20 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये अजूनही रितेश किनीचं येणं बाकी आहे. अजूनही किरण गुरुद्वांचं येणं बाकी आहे. हे 2 स्टार प्लेयर्स आणि 2 आयकॉन्स अजूनही येणं बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती परेश आरेकरला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक व्यावसायिक गटामधील एक पॉप्युलर क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतोय आणि वेगवान गोलंदाजांची यादी जर आपण खऱ्या अर्थानं काढली तर त्यामधील एक अग्रगण्य नाव अर्थातच परेश आरेकर सातत्याने ताई पॅकर्सच्या टीमकडून खेळत असताना अनेक सारे विक्रम आणि अनेक सारे विकेट हॅट्रिक्स या देखील गोलंदाजाने कंप्लीट केल्यात. पहिलाच बॉल खाली राहिला. जो बॅटरला बाउन्स हवा होता तो बाउन्स मिळालेला नाही आहे. अक्षय करत त्यांना आपण पाहिलं डायरेक्ट हिट करत असताना धाव मिळालेली नाही या बॉलवरती. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी केली गेली. फलंदाज जिग्नेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूचं केलं झालं आणि पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी आपण पाहिलं बॉल बाउन्स झाला नव्हता. दुसरा बॉल येथे कुठल्या स्पॉटवर या ठिकाणी बाउन्स करायचा होता तिथे देखील बाउन्स झालेला नाही आहे. मागचे दोन्ही बॉल त्या ठिकाणी समरी डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळाल्यात. वेग प्रचंड आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीनं बॉल स्कीट होतं आणि परेशला जो बाउन्स हवा बाउन्स मिळत नाही आहे कारण कॉन्क्रीटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय देखील घेतला आणि तो पॉझिटिव्ह माइंडसेट पहिल्या 14 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता इथे तिखट बाउन्सर स्पायसी बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हरची सूचना देखील गोलंदाजाला दिली गेली. म्हणजे येणाऱ्या 3 बॉलमध्ये इथे नक्कीच बाउन्सर हाताळता येणार नाही आहे. 3 बॉल आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या 3 षटकांमध्ये फ्रेश बॉलचा वापर या ठिकाणी करण्यात आला. चौथा बॉल बॅटची गडा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपरपासून दूर होता. फर्स्ट स्लिपमध्ये चांगला बॅकअप त्या ठिकाणी मिळाला. धाव मिळाला नाही या बॉलवरती. 4 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. गोलंदाजांचा जर विचार केला तर प्रत्येक गोलंदाजाने एक वेगळा एफर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांची जी डेडिकेशन लेवल आहे त्याला सलाम करावा लागणार आहे. कारण प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळं नाविन्य आणि प्रत्येक बॉलवरती एक चांगले एफर्ट्स लावले गेले. दुसऱ्या बाजूला दंडाकडे टीम ते देखील कमबॅक करणं सांगत आहेत आणि लवकरच तो कमबॅक परतवार मैदानामध्ये होताना पाहायला मिळेल. सध्या तरी
जर आपण विचार केला जो बॉलिंग अटॅक मैदानामध्ये सुरू त्यांच्या विरोधामध्ये नक्कीच सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करतायत. हा देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल पाहायला मिळाला. मागील 5 बॉलमध्ये या ठिकाणी रन्स आलेल्या नाही आहेत. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. आता डगआउटमध्ये नक्कीच शंका घेतल्या जात आहेत. संदीप आणि त्याचबरोबर फलंदाज जिग्नेशवरती. या बॉलवरती चांगला फटका क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तिथे नक्कीच क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि परफेक्ट कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला केलाय आणि शेवटच्या बॉलवरती परेशच्या खात्यामध्ये विकेट मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. तर चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अटॅकमध्ये दीपेशला आणलं गेलं, ज्याने पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली होती. नवीन बॅटर दीपेन मैदानामध्ये दाखल झाला. संदीप एकाकी झुंज आता मैदानामध्ये देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मागच्या ओव्हरमध्ये जिग्नेशची देखील विकेट जाताना पाहायला मिळाली. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला होता, इनसाइड आउट ऑफर केला होता, परंतु ज्या पद्धतीनं फिल्डरला निवडलं. पहिलाच बॉल रायसिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. अचंबित करणारा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर जो बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त झाला सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झाले. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत आणि चौथ्या षटकामध्ये पहिला बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. एक नवतरुण उभरता सितारा मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती दीपेशला पण पाहतोय, ज्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. रॉकी ग्रुप चषकामध्ये देखील चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. HB ट्रॉफीमध्ये देखील रावळीच्या मैदानावरती त्याची कामगिरी चांगली पाहायला मिळाली. आणि ज्या वेळेला किनारपट्टीवरती स्पर्धा होत असतात तेव्हा दीपेश चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स दाखवतो. चांगला ऑफ ड्राईव्ह होता संदीपच्या माध्यमातून. अनुभव भरपूर मोठा आहे संदीपकडे. आता तो अनुभव इथे शेअर करावा लागणार आहे, रन्स बॅटमधून बनवावा लागणार आहे, कारण 2 विकेट पहिल्या 3 षटकांमध्ये गमावल्यात. ते कुठेतरी नक्कीच डगआउटमध्ये मान्य नाहीये. धावसंख्या फलकावरती 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आणि दोन्ही बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा बॉल हा देखील चांगल्या टप्प्यावरती ठेवला गेलाय. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. बॉलिंग अटॅक दंडाकडे टीमकडे देखील चांगला आहे, कारण बॉलिंग अटॅकमध्ये आपण चिरागला पाहणार आहोत. अवधूत जो स्ट्रायकर बॉलर आणि ॲज अ आयकॉन रितेश किनी, त्यांची भूमिका भरपूर मोठी असणार या मॅचमध्ये. देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल ठेवला गेला. ज्या पद्धतीनं वेग या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय दीपेशला, आणि त्या वेगेचा फायदा ठिकाणी उचलत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. तिसरा षटक विकेट मेडन ओव्हर परेश अरेकर यांच्या नावावरती आपण पाहिलं. आणि आता चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय परेश यांना. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग जर आपण विचार केला तर 4 डॉट बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. सलग 5 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत आणि मागील 5 बॉलमध्ये रन्स आलेले नाही आहेत. ऑल ओव्हर जर आपण विचार केला तर 11 बॉल आतापर्यंत डॉट मैदानामध्ये हाताळले गेलेत. त्या 11 बॉलमध्ये विथ बॅट किंवा एक्स्ट्राज आलेल्या नाही आहेत. गोलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे. अजून एक डेंजरस डिलिव्हरी त्या ठिकाणी मैदानामध्ये डिलिव्हर्ड केली होती. राऊंड द विकेटने या ठिकाणी आले होते गोलंदाज आणि या षटकाची समाप्ती झाली. शेवटच्या बॉलवरती अखेरकार सिंगल मिळताना पाहायला मिळाली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं हा बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला होता. तिखा बाउन्सर पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि बॅटर संदीपसाठी एक सरप्राईज त्या ठिकाणी होतं. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेला. 10 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. शेवटच्या आता जर आपण विचार केला तर पॉवर प्लेचा जर विचार केला आपण तर हव्या तशा रन्स आलेल्या नाही आहेत, ज्या रन्स डिझर्व करत होते. दंडाकडे 11 टीम
बॅटिंग अटॅकवरती भरपूर आता अशा अपेक्षा असणार आहेत. स्पेशली शेवटची जी 10 षटकं असतील तिथे रोल खूप महत्त्वाचा असेल. रितेश किनी, चिराग, त्याचबरोबर किरण गुरुद्वान आज या ताऱ्याला चमकावं लागणार. नुकताच अर्धशतक किरण गुरुद्वान यांचं आपण पाहिलं श्री कुर्लाई मातोश्री चषकामध्ये. आणि रितेश किनी सध्याच्या घडीला न थांबणारी ही गाडी आपल्याला पाहायला मिळते. सुशांत गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पेस अटॅकला कंटिन्यूस ठेवलाय. पेस अटॅक डेंजरस आहे या टीमचा. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्ट्राईक करण्याचा प्रयत्न झाला होता. धाव मिळणार नाही आहे बॉल होते. आणखीन एक डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. मागील 13 चेंडूंचा जर विचार केला तर लास्ट 13 बॉलमध्ये फक्त एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि एक्स्ट्रा स्वरूपामध्ये देखील रन्स येताना पाहायला मिळाला नाही आहेत. परंतु इथून संदीपला चांगलंच माहिती आहे जितका वेळ खेळपट्टीवरती टिकून राहतील इथे नक्कीच रन्स बनवू शकतात. आणि चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल सरळ निघून जात असताना थर्मॅन सीमारे शॉपलीकडे संदीप यांच्या बॅटमध्ये चौकार अप्परकटच्या माध्यमातून हा फटका खेळला गेला आणि सरळ बॉल निघून जातोय. 4 धावांकडे त्या चौकार. थँक्यू डीजे. 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. संदीप यांच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मोठं फॉर्मॅट आहे. T20चा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचमुळे त्यांना चांगलंच माहिती आहे खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आणि कॅल्क्युलेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत ते मैदानामध्ये. असं नाही की प्रयत्नच केलेले नाही आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी देखील केल्या परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते मात्र झालेलं नाही आहे. परंतु या चौकाराने एक कॉन्फिडन्स मिळाला असेल आणि आता कॉन्फिडंटली ते स्ट्रोक येऊ शकतात. कॉन्फिडंटली त्या रन्स येऊ शकतात. इथे या बॉलवरती क्लीन बोल्ड तिसरा धक्का दांडाकडे 11 टीमला. पहिल्या बॉलवरती जर आपण विचार केला तर निर्धाव बॉल आला होता. दुसरा बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर हा पलटवार मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतोय. सुशांतचा विकेट जातोय गॉन. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता मेहरबान कदरदार संग दिल आमचा चेता. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता मेहरबान कदरदार संग दिल आमचा चेता. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज रितेश मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय आणि स्पेशली रितेशची बॅटिंग पाहण्याकरिता विटी लाईनकर आता मोबाईल आणि यूट्यूब ओपन करून बसल्यात. कारण सध्याच्या घडीला रितेश किनी फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रितेश किनीची अजून एक खासियत आहे. सातत्याने यंगस्टरला संधी देत असतो. स्पेशली आपण पाहिलं चाफेवाडी चषकामध्ये तिथे प्रणय पाटील त्याचबरोबर बंटी घरत शैलेश निवलच्या नक्कीच अनुपस्थितीमध्ये अनेक सारे यंगस्टर त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले आणि त्याचं क्रेडिट रितेश किनी यांना द्यावं लागणार आहे. मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकला, बायसिकल मिळवली आणि चाफेवाडी चषकामध्ये हा दुसऱ्यांदा तो किताब मिळवला गेला. रितेश किनी यांच्या माध्यमातून त्यांची मेहनत सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत असते. आज तो परफॉर्मन्स रितेश किनी यांना दाखवून द्यावा लागणार आहे कारण या स्पर्धेमध्ये रितेश किनी हे नाव झलकलंय. पहिलाच बॉल रिस्पेक्ट या बॉलला दिली गेली. पहिल्या चेंडूला सन्मान त्या ठिकाणी दिला गेला. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आता शेवटचा बॉल या 5व्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. 5वं षटक प्रगतीच्या मार्गावरती. सुशांतच्या अगेन्स्ट एक चौकार आला जरूर या ओव्हरमध्ये. तदनंतर चांगला कमबॅक होत असताना पाहायला मिळाला. बॉल जातोय डीपमध्ये. शतषक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल घेऊन या ठिकाणी स्ट्राईक आपल्याजवळ ठेवले 6व्या षटकासाठी. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या 5 षटकांमध्ये फक्त 15 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. या 5 षटकांमध्ये कमीत कमी इथे नक्कीच 30 ते 35 धावा असायला हव्या होत्या. परंतु जो बॉलिंग अटॅक स्पेशली क्रेडिट द्यावं लागणार आहे गोलंदाज प्रज्योत यांना. मागील 5 ओव्हरमध्ये त्यांचा स्पेल कंटिन्यू ठेवलेला नाही आहे परंतु पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात त्यांनी मिळवून दिली जबरदस्त सुरुवात. पुढच्या 5 षटकांसाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ वनवली मंथन गरज सर आपल्यासोबत जोडले जातील. Hello, check. Hello, check. Hello.
थँक्यू सो मच हार्दिक केणी. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हरणवाडी क्रीडा मंडळ हरणवाडी ही स्पर्धा आपण पाहतोय T20चा रितेश. आता आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. आतापर्यंत 5 षटक आपण पाहिलीत आणि 5 षटकानंतर धाव संख्या आपण पाहिलं तर झालेली आहे धाव फलकावर 17 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे मात्र गोलंदाजांचा पुन्हा एकदा बोलबाला पाहायला मिळालाय. बॅटची एज लागली आहे आणि मोठा धक्का बिग ब्लो. रितेश गॉन बॅक टू दी पवेलियन. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. थँक्यू सो मच. काय सुंदर गोलंदाजी इथे नवापूर संघाची पाहायला मिळते आहे. ज्या प्रकारे गोलंदाज त्यांनी वापरले. पहिलं आपण पाहिलं प्रज्योत अंबिरेला, त्यानंतर प्रज्योतला थांबवलं. दीपेशने देखील अगदी चांगली स्पेल त्याची आतापर्यंत हाताळली. त्यानंतर आपण परेशला पाहिलं, त्यानंतर सुशांत आणि आता अक्षय देखील आतापर्यंत 3 चेंडू त्यानं हाताळलेत. 4 चेंडू हाताळले, त्यात 2 धावा त्यानं मोजल्यात आणि 1 विकेट मिळवली आहे. पाहूया पुन्हा एकदा राऊंड द विकेटने अक्षय तयार. अगदी चांगला बॉल स्टंपच्या अगदी जवळनं हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र बॉडी लँग्वेज आपण नवापूर संघाची पाहिली तर अगदी सकारात्मक दृष्टिकोनातनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी त्यांची झाली आहे, गोलंदाजांनी कामगिरी केली आहे, विकेट्स मिळवल्या आहेत आणि आता मात्र दांडागाडी संघ कुठेतरी अडचणीत आहे. इथे मात्र फटका तर अगदी चांगल्या ऑफ ड्राईव्ह तिथे पाहायला मिळाला. मिड ऑफच्या रिझनला फिल्डर तिथे आहेत परेश आणि चांगले क्षेत्ररक्षण परेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कुठल्याही प्रकारची धाव तिथे स्वीकारली गेली नाहीये. इथे आपण पाहू शकलात तर आता झालेली आहे षटकाची समाप्ती. पॉवर प्ले मात्र आता संपुष्टात आलाय. 6 षटकांचा खेळ झालाय आणि 6 षटकांच्या खेळानंतर नाजूक अशी स्थिती दांडाखाडी संघाची पाहायला मिळते. डीजे थँक्यू डीजे धन्यवाद. बरोबर एक्सप्रेस आता मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय प्रज्योत अंबिरे. मागील काही वर्षांमध्ये आपण पाहिलं तर अगदी उल्लेखनीय कामगिरी त्याची टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिली आहे आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यानं त्याचा रुबाब त्याचा रुतबा मात्र दाखवला आणि तोच गोलंदाज आपण आता पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक प्रज्योतने हाताळलं होतं. अगदी चांगली गोलंदाजी प्रज्योतची राहिली आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याला 7वं षटक हाताळण्याकरता आणलं जात आहे गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर डीप बॅकवर्ड पॉईंट आपण पाहताय डीपमध्ये आहे. त्यानंतर थर्डमॅनला शॉर्टमध्ये आणलाय. शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय. मिड ऑन परेश आरेकर आतमध्ये आहे. त्यानंतर मिड विकेट हा देखील आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. इथे मात्र या षटकात देखील आपण पाहतोय अगदी योग्य टप्पा एक
धारदार गोलंदाजी कशी असावी ते प्रज्योत अंबिरे त्याच्या गोलंदाजीतनं दाखवतोय. वैविध्यता जी आहे ती मात्र परिपूर्णता ही पाहायला मिळते प्रज्योत अंबिरेच्या गोलंदाजीत. षटकातील तिसरा बॉल. इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे फ्रेम मध्ये येतोय. अगदी चांगला कॅच टिपला गेला. डीजे थँक्स. इथे मात्र विकेट जाताना पाहायला मिळाली. काय सुपर्ब गोलंदाजी प्रज्योत अंबिरेची पाहायला मिळाली. का मला नवापूर संघानं आज संघामध्ये स्थान दिलं गेलंय तर त्याचं उत्तर तो त्याच्या तिखट गोलंदाजीतनं देतोय. अगदी उच्च दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत प्रज्योतकडनं पाहायला मिळते. 3 चेंडू त्यानं या षटकामध्ये टाकलेत. 2 चेंडू निर्धाव गेले. तिसरा चेंडूमध्ये मोह दिला त्यानं फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी आणि त्या मोहामध्ये मात्र फलंदाज आपण पाहिलं तर अडकला गेलाय. हॅलो हॅलो. नवीन फलंदाज आपण पाहतोय. नव्यानं दाखल झालाय चिराग. चिराग बारी नव्यानं दाखल झालाय. प्रज्योत पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल घेऊन. अगदी चांगला बॉल, वेगवान मारा, आखूट टप्प्याचा बॉल होता. त्या बॉलला मात्र आपण पाहिलं तर हळुवारपणे दिशा दिली. ऑन साईडला चेंडू जातोय. एक रन ही परिपूर्ण झाली आहे. बघा T20 क्रिकेट तुम्ही खेळताय आणि T20 क्रिकेट तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा मात्र तुमचा संयम हा खूप महत्त्वाचा असतो. परंतु दांडाखाडीच्या फलंदाजांकडनं संयम हा काही दिसला नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर एका मागोमाग एक धक्के हे आपल्याला पाहायला मिळाले आणि ते दिले गोलंदाजांनी. ह्या विकेट पडल्या नाहीत तर त्या विकेट मात्र त्यांनी दिल्या समोरच्या संघाला. सर्व गोलंदाज जर आपण पाहिलं तर अगदी पॉवर पॅक अशी बॉलिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते नवापूर संघाची. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज राऊंड द विकेटने पुन्हा एकदा प्रज्योत तयार झालाय. इथे मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. कॅज्युअल अप्रोच यावेळेला फलंदाजाचा पाहायला मिळाला. बॅट स्लाइस केली त्यानंतर चेंडू हवेत गेला. अगदी चांगला कॅच, विकेट. DJ Vishal. Siga moviendo la matita, movete matita, movete matita, movete matita, movete matita. A ver, los pibes si te ayudan con esto que dice. DJ Vishal. मेरे सीने में मेरे सीने में मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में पोपट बोले मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में पोपट बोले मेरी मैना मैना ओ मेरी मैना मैना ओ मेरी मैना तू जब जब बोले के पिंजरे में पोपट बोले ओ मेरी मैना तू जब जब बोले के पिंजरे में पोपट बोले मेरे सीने में दिल थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहिलं तर एका मागोमाग एक विकेट जे आहेत ते पडत गेले. धाव संख्या आपण पाहतोय अवघी आता पाहायला मिळते फलकावरती 18 आणि गडी बाद झालेले आहेत. 6 गडी बाद 18 अशी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. खूपच बिकट अशी अवस्था ही पाहायला मिळते दांडा खाडी या संघाची. नवीन फलंदाज आता आपण पाहतोय किरण गुरुद्वान आणि चिराग. इथे मात्र आता या 2 फलंदाजांना खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल, तग धरून खेळावं लागेल, त्यानंतर धावा देखील जमाव्या लागतील. एका मोठ्या पार्टनरशिपची नितांत आवश्यकता आहे दांडा खाडी या संघाला. इथे मात्र अगदी चांगला बॉल, टप्पा पडला, आउट स्विंगिंग डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. सक्सेसफुल ओव्हर इथे पाहायला मिळाली प्रज्योत अंबिरेची.
एक धाव फक्त षटकात त्यानं दिली, 2 विकेट मिळवले. इथे आपण पाहतोय तर झालेली आहे सातव्या षटकाची समाप्ती. 7 षटकं झालेली आहेत. धाव संख्या आपण पाहतोय फलकावरती झाली 18. या ठिकाणी हर्ष राऊत उपस्थित झालेत. वेलकम. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी अक्षय घरातला पुन्हा एकदा आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवरती. पाहूया या षटकात अक्षय मागील षटकात देखील अक्षय घरत मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती येताना अगदी चांगला बॉल. यावेळेला हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट केली आहे. अक्षय चांगली गोलंदाजी. ओहो अगदी चांगला बॉल. रायझिंग डिलिव्हरी अक्षयची इथे पाहायला मिळाली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. अगदी रायझिंग डिलिव्हरी अक्षय घरची या अगोदर पाहायला मिळाली. इथून मात्र आपण पाहताय कशा प्रकारची गोलंदाजी अक्षयकडनं हाताळली जाईल. पुन्हा एकदा इन स्विंगिंग बॉल. किरणने यावेळेला मात्र संयमानं खेळलं. मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेला. 1 रन तिथे पाहायला मिळते. अगदी संकटामध्ये संघ आहे, परंतु संकटमोचकांना किरण गुरुद्वानला बनावं लागेल आणि त्या प्रकारे त्याला खेळावं लागेल. या जोडीला आता एक जबाबदारी जी आहे ती मात्र खांद्यावरती घेऊन खेळावं लागणार आहे, कारण की धाव संख्या अवघी आपण आता पाहतोय तर झालेली आहे. धाव फलकावरती 20. इथे मात्र अगदी चांगला फटका, परंतु फिल्डर तिथे आहेत. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. अगदी योग्य टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी आणि या षटकाची देखील इथे आपण पाहतोय तर झालेली आहे समाप्ती. 8 षटकांचा खेळ झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या फक्त झाली आहे दांडा खाडी या संघाची 20. जे एका मागोमाग एक धक्के दिले गेले त्या धक्क्यातून मात्र सावरणं आता थोडं कठीण झालंय. 2 फलंदाजांच्या माध्यमातून आता चर्चा काहीतरी होते. आता त्या चर्चेमधून निष्पन्न काय होईल कदाचित तेच विचार करत असावे दोन्ही फलंदाज की आता आपल्याला खेळपट्टीवरती उभं राहायचंय, धावा जमवायच्या आहेत आणि एक चांगली सन्मानजनक धाव संख्या ही उभारायची आहे. इथे मात्र फॉरवर्ड डिफेन्स पाहायला मिळाला. किरणच्या माध्यमातून कव्हरच्या दिशेला चेंडू गेलेला आहे. 1 रन यावेळेला मात्र पाहायला मिळते. या एका धावेच्या माध्यमातून आता आपण पाहतोय अगदी थेंबे थेंबे तळसाचे अशी परिस्थिती ही सध्या आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत.
अगदी चांगला आउट स्विंगिंग बॉल इथे प्रज्योत अंबिरेचा पाहायला मिळतोय. इथे मात्र डिफेन्सिंग मोडमध्ये मात्र सध्या तरी दांडाखाडी हा संघ पाहायला मिळतोय, परंतु त्यांना त्या डिफेन्सिव्ह मोडमधनं आता कुठेतरी बाहेर यावं लागेल. धावा या जमाव्या लागतील. धावफलक जो आहे तो हलता ठेवावा लागेल. पण गोलंदाजी जी आहे ती मात्र अगदी कणखर स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते नवापूर या संघाची. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती प्रज्योत. अगदी चिराग देखील आता शांत मुद्रेने खेळतात, कारण की ते देखील जाणून आहेत की ऑलरेडी बरेच विकेट गेले आहेत. तेव्हा खेळपट्टीवरती उभं राहणं, डिफेन्स करणं आणि सुरक्षात्मकरित्या खेळणं ह्या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याचाच अवलंब चिरागकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगला बॉल, कारण की जेव्हा जेव्हा 6 ओव्हरच्या मॅचेस असतात तेव्हा हे खेळाडू मात्र मोठे फटके खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता जी परिस्थिती सध्या आपण पाहतोय धावफलकावरती फक्त निव्वळ 21 धावा या झालेल्या आहेत आणि या कठीण अशा परिस्थितीतनं मात्र बाहेर काढायचं आहे. तर या जोडीला चांगली भागीदारी बनवणं हे गरजेचं आहे. 6 गडी बाद झाल्यात. 21 धावा या फक्त आणि फक्त झालेल्या आहेत. चांगला आउट स्विंगिंग बॉल इथे पाहायला मिळाला. कीपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्या प्रकारची धाव स्वीकारत नाहीयेत. अगदी या T20 क्रिकेटमध्ये टेस्ट मॅच प्रमाणे हा फील आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अटॅकिंग अशी फील्ड आपल्याला सेटअप पाहायला मिळतोय. चौथ्या स्लीपला देखील आता फिल्डर आणला गेलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल प्रज्योतचा. अगदी स्टंप अटॅक करण्याच्या मनस्थितीमध्ये प्रज्योत अंबिरे पाहायला मिळत आहेत आणि इथे यावेळेला मात्र आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 9 षटकांचा खेळ झालेला आहे. 9 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या फलकावरती झालेली आहे 21. इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 10 घेऊन गोलंदाज आलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती परेश आरेकर. जयनाथ भोईर सर इथे उपस्थित होत आहेत. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मागील वर्षात देखील जयनाथ भोईर सरांशी भेट झाली होती याच मैदानात आणि पुन्हा एकदा तो योग इथे मात्र जुळून आलाय. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय अगदी गॅपमध्ये, परंतु फिल्डर यावेळेला मात्र बीट होत आहेत. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर. येतोय चौकार 4. धन्यवाद, थँक्स. इथे मात्र अगदी खणखणीत फटका आलाय किरण गुरुद्वानच्या बॅट मधून. ते मात्र डाऊन द लेग असा हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा आलेला आहे पंचांकडनं आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 26. फुल टॉस बॉल, फटका तर अगदी चांगला आहे मिड ऑफच्या दिशेला. इथे मात्र घाई केली चिरागने आणि त्याचा मात्र आता तोटा सहन करावा लागेल.
अजून एक धक्का लागलाय दांडाखाडी संघाला. आभार सोसना सड झाले पिकावानी अंगात ज्वार भरले तुझ्या पिंडीच पगवानी हे तुझी नावाने सांगा उतर कातनी रात्रीला स्वप्नाई काविला प्रिय बाबनी चांद फुलवता तुझ्या रूपानं गोजिरवाणी जीव माझा कळतोया होता कानात पाणी पाणी कोंबडी पळाली कंगडी धरून कंगडी घालायला लागली कोंबडी पळाली कंगडी धरून डीजे धन्यवाद डीजे थँक्स. इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी क्लास परेश आरेकर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर नवानं आता दाखल झाला अवधूत. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगला फटका बॅकफुटला गेले त्यानंतर दिशा दिली. त्यावेळेला मात्र आपण पाहताय थर्ड मॅचच्या रिझनला चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. बघा चेंडूची मेरिट काय आहे ती मात्र ओळखायला हवी आणि त्या मेरिटनुसार तुम्हाला खेळायला हवं आणि तेच यावेळेला मात्र किरण गुरुद्वान दर्शवत असताना अगदी चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. कट केला आणि 2 धावा या पाहायला मिळाल्यात आणि या 2च्या मदतीने आपण आता पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 28. अगदी चांगला बॉल इथे मात्र आपण पाहतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु निर्धाव असा हा चेंडू पाहायला मिळाला. अगदी 5 चेंडू योग्य टप्प्यावरती आतापर्यंत परेशने हाताळलेत. एक चौकार नक्की आला या षटकात परंतु त्यानंतर आपण पाहतोय एक चांगला कमबॅक परेश आरेकरकडनं होताना पाहायला मिळतं. इथे मात्र सुरक्षितरित्या या चेंडूला खेळून काढले आणि इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. 10 षटकांचा खेळ झालेला आहे. 10 षटकांच्या खेळानंतर आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे दांडाखाडी या संघाची 28. आणि जशी 11व्या षटकाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होईल बदल. आपण ऐकूयात हार्दिक किणी यांचा आवाज. धन्यवाद मंथन गरज सर. 28 फलकावरती 28 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय जयनाथ भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत जे पेशाने एक शिक्षक. 10 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 10 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28-28. विकेट सातत्याने पडल्यात. विकेट पडण्याचा क्रम आतापर्यंत थांबलेला नाहीये. जे फ्रंट लाईन बॅटर होते टॉप ऑर्डर पूर्णपणे डिस्ट्रॉईड झालं. मिडल ऑर्डरवर देखील या ठिकाणी चांगलं काम करू शकलेले नाही आहेत. आता किरण जे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण यांचा जर विचार केला तर 8व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. दुसऱ्या बाजूला अवधूत जो 9व्या क्रमांकावरती दाखल झाला. दोन्ही फलंदाजांकडे जर आपण पाहिलं किरण भरपूर अनुभव किरणकडे आहे. दुसऱ्या बाजूला एक रायझिंग स्टार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच अवधूत. आता या दोन्ही फलंदाजांना इथून सूत्र हातामध्ये घ्यावी लागणार आहेत. येणाऱ्या काही षटकांची स्ट्रॅटेजी इथे बनवावी लागणार आहे. कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करावं आणि कोणत्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये कशा पद्धतीनं धावा बनवाव्या याचा अंदाज आणि त्याचं प्रेडिक्शन आता करावं लागणार आहे मैदानामध्ये. अक्षय घरत यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 2 मॅन ऑफ द सीरीज बाईक या देखील खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काटाले गावातून एक सुरुवात झाली आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या देखील खेळाडूचा एक इतिहास राहिला. 6 बॉलमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम या देखील खेळाडूने केला आहे आणि आज त्यांनी त्याचा स्टँडर्ड दाखवलं. ऑल इंडिया ओपन लेवलमध्ये देखील चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा या फलंदाजाने अर्थातच अक्षय घरतने खेळला.
ॲज अ बेस्ट ऑलराऊंडर. सुप्रीमो चषक 2022मध्ये देखील इन ॲक्शनमध्ये आपण त्यांना पाहिलं होतं. 2023मध्ये देखील इन ॲक्शनमध्ये त्यांना आपण पाहिलं आणि ते गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती सफलाचा एक रायझिंग स्टार मैदानावरती अवधूतला आपण पाहतोय. मागील 3 वर्षांमध्ये अवधूतने केलेली प्रगती, त्याचा स्टँडर्ड, त्याची गुणवत्ता दिसून आली. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकदम मिळून जाईल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 29 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण गुरुद्वान बॅटिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. रॉकी ग्रुप चषक 2023 खेळलेली ती अविश्वसनीय पारी खऱ्या अर्थाने नक्कीच त्याच्यामध्ये केलेले फॉलोइंग स्विच हिट आणि सफालेकरांना आपल्या फलंदाजीनं पालघरकरांना वेळ लावून सोडणारा हा फलंदाज आज देखील तोच परफॉर्मन्स या मैदानावरती दाखवायचा. प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती जर आपलं नाव कोरायचं असेल तर इथे इतिहासामध्ये त्याची नोंद करावी लागणार आहे. डीप मिडविकेट लावला होता, कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले. डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिंगलने धावसंख्या फलकावरती 30 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी 11वं षटक प्रगतीच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते आणि 11व्या षटकामधील आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. तिसरा बॉल घेऊन अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना आता डीप मिडविकेट आतमध्ये आणलं गेलं. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, जो ट्रॅप रचला होता, काय जबरदस्त मनस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि जी मानसिकता आपल्याला पाहायला मिळाली, जे जाळं रचलं गेलं होतं. कारण याआधी डीप मिडविकेट बाउंड्री लाईनवरती होता आणि त्याला बरोबर शॉर्ट मिडविकेटला आणलं गेलं. 30 यार्ड सर्कलमध्ये आणलं गेलं आणि इथे विकेट अवधूतची मिळताना पाहायला मिळते. कॉन ये बादशाहों का बादशाह है, मार्केट वही मचाता है. बादशाहों का बादशाह है, मार्केट वही मचाता है. हिरो झाला या तो पब्लिकचा, हिरो झाला या तो पब्लिकचा. चला अलग विषय आहे त्याचा, काम 25 आपल्या दादाचा. अलग विषय आहे त्याचा, काम 25 आपल्या दादाचा. थँक्यू डीसी. नवीन फलंदाज समीर मैदानामध्ये दाखल झाला. बॅटर अवधूत देखील आता तंबूच्या आसराला परतला गेला. तो देखील जास्त खास काही करू शकलेला नाहीये आणि या 30 वरती 8वा धक्का आता लागलाय. येणारी षटकं आहेत तब्बल 9 आणि आता विकेट फक्त 2 हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे खेळपट्टीवरती थांबून खेळावं लागणार आहे. मागच्या भूतकाळामध्ये काय घडलं हे विसरावं लागणार आहे. येणाऱ्या 9 षटकांसाठी ती मानसिकता इथे नक्कीच तो माइंडसेट पॉझिटिव्ह बनवावा लागणार आहे आणि तो इंटेंट तुमचा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आज खऱ्या अर्थाने या स्टार प्लेयर्सला बघण्याकरिता तमाम क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं नाही आहे त्या ठिकाणी. मिसफिट झाली आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेतला. एक धाव मिळेल या बॉलवरती. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31 आतापर्यंत मैदानामध्ये जर विचार केला तर 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. जिग्नेश आमच्यासमोर आहेत स्कोरच्या भूमिकेमध्ये आणि अचूक स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेला यूट्यूबला दाखवलं जाते. या खेळाडूंची भरपूर मोठी फॅन फॉलोविंग आहे. परेश आरेकर इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय, अक्षय गरत इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय ऑनफिल्ड, दीपेश प्रज्वत अंबिरे, वेगवान गोलंदाज वेगाचा बेताज बादशाह, रफ्तार का सौदागर, बरोबर असली पॉईंटला प्रज्वत यांना आपण पाहतोय. चांगली प्लेसमेंट किरण यांची आपल्याला पाहायला मिळाली. कॉपी बुक स्टाईलमध्ये ती प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल येतो आता शेवटचा बॉल या 11व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे 4 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा येताना पाहायला मिळाल्या. तिसरं षटक विकेट मेटन ओव्हर एकदा मिळेल या बॉलवरती. परेश पुढे आले होते परंतु त्यांना बीट करून बॉल सरळ निघून गेला डीपमध्ये. 11व्या षटकाचा खेळ संपला आणि 11व्या षटकानंतर टीमचे टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 32-32 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात.
12व्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली. 32 धावा फलकावरती आणि 32 वरती 8 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. बॉलिंग ट्रॅकवरती परेश शारेकर दाखल होत असताना आपण पाहतोय. इगवेक फॉर्मॅटमध्ये या देखील संघाची चर्चा आपण अनेक वेळा पाहिली आहे. दुसऱ्या बाजूला सफाली परिसरामधील दंडाकडीचा संघ या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवत आला. येथे पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाही आहे. चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पाऊसचा अंदाज झालेला नाही आहे. आज खऱ्या अर्थानं परेशांच्या स्पेलमध्ये मोस्टली बॉल जे आहेत ते खाली राहिले आहेत. परेशांचा जर विचार केला तर सेकंड स्पेलमध्ये ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक विकेट मेडन ओव्हर तिथे पाहायला मिळाली. स्विचिट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि त्याचबरोबर यष्टी देखील उद्ध्वस्त झालाय. स्विचिट करण्याचा प्रयत्न केला आणि हिट विकेटच्या माध्यमातून विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळते. किरण गुरुद्वान बॅक टू द डगआउट. 90 धक्का लागत असताना टीम दंडाखडी संघाला गॉन. This is the sound of Ajay Atul. Bring it on, baby. Yeah, bring it on, baby. ओरडली शिवरती त्याच्या बोलिंग झाली. भावड्या पार्टीला मग पारावरती आली. तपरी मागल श्री कॉर्नर भावड्याला मग बसला स्टार्टर. सर्व पंजा मिटू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला. वालवी वाहल्या बोलावं माझ्या बोला. वालवी वाहल्या बोलावं माझ्या बोला. वालवी वाहल्या बोलावं माझ्या बोला. 9 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. आता फक्त 1 विकेट बाकी राहिला आणि नवीन बॅटर मैदानामध्ये संजय आणि दुसऱ्या बाजूला समीर. बॉलिंग ट्रॅकवरती आपण परेश यांना पाहतोय. दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळाली हिट विकेटच्या माध्यमातून. तिथे जरी हिट विकेट झाले नसते तरी झेलबाद डेफिनेटली झाले असते कारण चांगला झेल फर्स्ट स्लिपमध्ये टिपला गेला. आता अमरेला टाईप फिल्डिंग मैदानामध्ये सजवली गेली. या ओव्हरमधील तिसरा बॉल लेग स्टम्पला मिस करतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचले. एकंदरीत 33 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत मैदानामध्ये आपण जर विचार केला तर 2 चेंडूंचा केला तर झाल्या मैदानामध्ये. राऊंड दी विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती परेश चांगले फिल्डिंग स्ली मिड ऑफला होत असताना आपण पाहतोय. अक्षय करत त्या ठिकाणी होते. चेंडू ऑफ फील्ड करतायत. धाव मिळणार नाही या बॉल होती. डॉट बॉलने समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी 12वं षटक सध्या प्रगतीच्या मार्गावरती आपण पाहतोय. पेस अटॅक जो आपल्याला पाहायला मिळाला. या टीमकडे एखादा स्पिनर किंवा लेग कटर ऑफ कटर हाताळणारा बॉलर नाही आहे परंतु या टीमकडे जो पेस अटॅक त्या पेस अटॅक समोर खऱ्या अर्थानं अनेक मोठमोठे संघ पाय पसरताना आपण पाहिलं. प्रचंड वेग आणि सातत्यानं मेहनत घेत असतात हे खेळाडू आणि त्याचमुळे या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्यांना नक्कीच यश मिळताना अनेक वेळा आपण पाहिले. सध्या तरी दांडाखडी इलेव्हन टीमचा जर आपण विचार केला तर आज खऱ्या अर्थानं त्यांचा खेळ पाहण्याकरिता सफालेकर देखील आतुरतेनं या स्पर्धेची त्याचबरोबर या सामन्याची वाट पाहत होते. बॅटिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स झालेला नाही आहे. रन्स ज्या स्कोर कार्डवरती डिझर्व करत होती दांडाखडी इलेव्हन टीम त्या रन्स झालेल्या नाही आहेत. इथे धाव मिळेल. एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 34-34 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत मैदानामध्ये 5 बॉल्स केल्या ठिकाणी झाला. शेवटचे अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती परेशला पण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत मागील 12 षटकांमध्ये 5 गोलंदाजांचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रज्योत, दीपेश, सुशांत आणि अक्षय या गोलंदाजांना आपण पाहिलं आणि या प्रत्येक गोलंदाजाने त्याचं जे डेडिकेशन लेवल खऱ्या अर्थाने ते त्यांनी दाखवून दिले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. आणखीन एक व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल फलकावरती 35. पस्तीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. परेश शारेकरचा स्टॉक बॉल म्हणजे त्याचा जो परफेक्ट यॉर्कर टो क्रशिंग यॉर्कर राऊंड दी विकेट
येथे चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. धाव घेतलेली नाही या बॉलवरती. 12व्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि टीमची टोटल फलकावरती 35-35 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. आता येणाऱ्या जर आपण काही चेंडूंचा आढावा घेतला तर तिथे सिंगल डबलवरती जास्त लक्ष वेधित करावं लागणार आहे. कॅपमध्ये स्ट्रोक खेळावे लागणार आहे. 12व्या षटकाचा खेळ संपला आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35-35. एक छोटंसं ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. आमचे डीजे मॅन थोडेसे बिझी आहेत. 13व्या षटकाला सुरुवात त्या ठिकाणी होते आणि अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. अक्षय यांचा जास्त वापर या ठिकाणी करण्यात आला. आतापर्यंत 3 स्पेल त्यांचे कंप्लीट करण्यात आल्यात आणि या 4थ्या स्पेलमध्ये अक्षयला या ठिकाणी आपण पाहतोय 13व्या षटकामध्ये लास्ट स्पेल त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल. आणि अक्षय यांचा जर विचार केला तर त्यांनी देखील तीच भूमिका निभावली ज्या बाकीच्या 4 गोलंदाजांनी निभावले. 13व्या षटकाला सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर दी विकेट अक्षय करत. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी संजयच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाली. इथे देखील धाव मिळणार नाही आहे. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलचं प्रमाण भरपूर मोठं आहे कारण ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये सुरुवात झाली होती प्रज्वलच्या अगेन्स्ट शेवटच्या बॉलवरती चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला. परंतु पहिले जे 5 बॉल होते त्या पहिल्या 5 बॉलमध्ये एक वेगळं नाविन्य आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामध्ये बाउन्सर शॉर्ट बॉल भरपूर वेगाने ट्रॅव्हल होत होते. कॉन्क्रीटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे बॉल स्किट झाल्यानंतर तो अंदाज येत नाही आहे वेगळेसा. थोडंसं धीम्या गतीने टाकला होता. कटरचा वापर करण्यात आला होता. चांगले क्षेत्ररक्षण असेल मिड ऑफला होत असताना पाहायला मिळालं. सलग 3 डॉट बॉल मैदानामध्ये हाताळले गेले 13व्या षटकामध्ये. प्रेशर स्पष्टपणे जाणवते. तो दबाव तर या डिप्रेशनमधून मूव्ह ऑन करावं लागणार. तो खेळ दाखवावा लागणार. मोठे फटके नाहीत परंतु सिंगल डबल तरी इथून इन्क्रीज करावे लागणार आहे. फक्त 1 विकेट हातामध्ये येथे स्लोवर 1 मैदानामध्ये टाकला होता. मागचे दोन्ही बॉल या ठिकाणी धीम्या गतीचे टाकले गेलेत. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल पूर्णपणे या ठिकाणी धीम्या गतीचा होता आणि पूर्णपणे गती काढली होती या बॉलवरची. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये आणि धावसंख्या फलकावरती 35-35 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक स्पेसिफिक फील्ड सेटअप या ठिकाणी केला जातोय. सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, सिली पॉईंट, फर्स्ट स्लिप आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट लेगला देखील फिल्डर लावला गेला आहे. शॉर्ट पॉईंट, मिड ऑफ थोडंसं आधी घेतला आहे कारण विकेट हवी आहे. इथे मॅच लवकर फिनिश करायची आहे टीम नवापूर 11 संघाला. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या 12 षटकांमध्ये जी मेहनत घेतली गेली 13व्या षटकामध्ये देखील विकेटचा कॉलम खाली ठेवायचा नाही आहे. तिथे देखील विकेटचा कॉलम पूर्ण करायचा आहे. पहिले षटक विकेटलेस, दुसरं षटक विकेटलेस, परंतु तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज परेश आला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने घेतली आणि तिथून विकेट पडण्याचा जो क्रम आपण पाहिला तो थांबलेला नाही आहे. 13व्या षटकाचा खेळ संपला. 13वं षटक विकेट मिळाली नाही आहे. मेडन ओव्हर या ठिकाणी आपण पाहिलं. 14व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी प्रज्वत उंबिरे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14व्या षटकामध्ये धावसंख्या फलकावरती 35-35 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. समोरच्या टीमकडे देखील तितकाच ताकदवान बॉलिंग अटॅकिंग मूडमध्ये दिसेल. त्यामध्ये रितेश केनीला आपण पाहणार आहोत. अवधूत दांडेकर, चिराग बारी, समीरला आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वत. पहिलाच बॉल चांगला वेग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्लेसमेंट दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. हे धाव चेंडूने सुरुवात या षटकाची झाली. प्रज्वतकडे वेग भरपूर आहे आणि त्याचबरोबर जो अचूक टप्पा आज या खेळपट्टीवरती मोस्टली जे बॉल आहेत ते शॉर्ट बॉलचा वापर त्याने केला गेला आणि त्याची पिचिंग जी आहे ती मागे ठेवली गेली. फुलरलेनचे बॉल वापरले गेलेले नाही आहेत. इथे देखील बाउन्सरचा अंदाज होता. धाव मिळणार नाही या बॉलवरती. मागच्या 2 बॉलवरती त्रस्त केले गेले. प्रज्वतने देखील ज्या पद्धतीनं 13व्या षटकामध्ये अक्षयला आपण पाहिलं होतं एकही धाव 13व्या षटकामध्ये पाहायला मिळाली नाही आणि या ओव्हरमध्ये देखील सुरुवात या ठिकाणी डॉट बॉलने होत असताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवरती समीरला आपण पाहतोय. टेक्निक या फलंदाजामध्ये देखील आहे परंतु सध्याच्या सिच्युएशनला रन्स बनवणं आणि ते फटके खेळणं अवघड झालं कारण हातामध्ये फक्त 1 विकेट बाकी आहे आणि समोर जो बॉलिंग अटॅकिंग मोडमध्ये त्यामध्ये प्रज्वत अंबिरे ॲज अ लिडिंग बॉलर, ॲज अ स्ट्रायकर बॉलर पहिल्यापासूनच त्याने या ठिकाणी वर्चस्व दाखवलं.
या मॅचमध्ये. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. जर बॅट बॉलमध्ये कनेक्शन झालं असतं तर डेफिनेटली रन्स मिळू शकले असतं, कारण डीपमध्ये लॉंगॉनही नाही आहे आणि मिडविकेटही नाही आहे. आणि बॅटरचा अंदाज होता की या बॉलवरती स्लॉक स्वीप खेळावं आणि तो स्लॉक स्वीप जर का या ठिकाणी सक्सेस झाला असता तर एक आत्मविश्वास देखील मिळाला असता आणि टीमला चांगले रन्स देखील मिळाले असता. परंतु प्रज्योतचा वेग तो इथे मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सलग 5 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. T20 फॉर्मॅटमध्ये एकंदरीत 13वा षटक विकेट मेडन ओव्हर जाणं हे कुठेतरी नक्कीच जास्त वेळ आपल्याला पाहायला मिळत नसतं, परंतु या मैदानावरती ते आज घडताना पाहायला मिळालं. या बॉलवरती फ्रंट फुटला येऊन चांगल्या पद्धतीने हा फटका सजवला. शतशक त्या ठिकाणी आहेत. एकच या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 36 फलकावरती 14व्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. आता शेवटच्या 6 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मागील 2 षटकांचा जर विचार केला तर मागच्या 2 ओव्हरमध्ये विकेट गमावलेला नाही आहे. खेळपट्टी उभी राहिला, परंतु उभे राहिल्यानंतर देखील ज्या रन्स हव्यात त्या रन्स आलेल्या नाही आहेत. इथून मागील 12 बॉलमध्ये कमीत कमी 7 ते 8 धावा तरी इथे स्कोरकार्डवरती बनायला हव्या होत्या, परंतु त्यामध्ये तसं काही दिसलं नाही आहे. फक्त 1 धाव येताना पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅकवरती सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग डिपार्टमेंटचा जर विचार केला तर नवापूर 11 टीमसाठी सातत्यानं मागील 2 सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी करत आल्या आणि या मॅचमध्ये देखील इम्प्रेस करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. सुशांत एकच स्पेल हाताळला गेला, तिथे देखील त्यांनी विकेट घेतली होती आणि लास्ट 2 मॅचमध्ये त्यांनी जो परफॉर्मन्स दाखवला त्याच्यामध्ये असलेला स्टँडर्ड, त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेली धार, आतापर्यंत मैदानामध्ये 14व्या षटकाचा खेळ संपला आणि 15व्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल कटरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता, परंतु थोडंसं पुढे ठेवला होता. त्यामुळे या बॉलवरती जर आपण विचार केला तर स्पर्श झाला बॅटवरती. सुरुवात या षटकाची निर्धावणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. वरती विकेट, पुढचा बॉल फुलटॉस बॉल त्या ठिकाणी अक्षयपासून दूर होता. काही क्षणांसाठी डगआउटमध्ये श्वास थांबला होता, कारण इथे हे विकेट डोक्यामध्ये ती सर मिड ऑफमध्ये फिल्डर असता आणि तो जर का थोडासा वाईडिश असता तरी इथे विकेट मिळू शकले असते, पण तसं घडलेलं नाही आहे. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथे एक धाव खूप महत्त्वाची आहे दांडाकडे 11 टीमसाठी. आता वन्स अगेन स्लीप पॉईंटला फिल्डर लावला गेलाय. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3रा बॉल घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुशांतला पण पाहतोय. एक विकेट या देखील गोलंदाजच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉलवरती बॅकफुट पंच आणि या इनिंग मधील एक शॉट ऑफ द मॅच म्हणायला हरकत नाहीये. शॉट ऑफ द इनिंग, ग्रेट शॉट, 6 धावा षटकार. बॅकफुटला जाऊन ज्या पद्धतीने हा पंच दाखवला, शॉर्ट बॉलचा वापर, उचली घेत होता बॉल ऑफ टर्मच्या बाहेर, हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती कडक शॉट. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग देखील या बॉलवरती जास्त होता मागच्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये आणि त्याच्यावरती बरोबर बॅकफुट पंच बॅटर संजयच्या बॅटमधून जो मैदानावरती 11व्या क्रमांकावरती आहे. हा देखील बॉल ऑफटर्मच्या बाहेर ठेवला होता. इथे रन मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 43 फलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. या ओव्हरमधील 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क होती गोलंदाज. हा फुल टॉस बॉल आणि या देखील बॉलवरती एक कलात्मक फटका. 11व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज मैदानामध्ये संजय. इट्स अ नो बॉल, नो +4. एकूण 5 धावा या बॉलवरती मिळून जातील.
थँक यू. आता येणारा बॉल फ्री हिट. या बॉलवरती एक सुवर्ण संधी या ठिकाणी फलंदाज संजयकडे असणार आहे. या बॉलवरती चान्स घ्यायला हवा आहे. इथे नक्कीच यष्ट उद्ध्वस्त केल्या होत्या. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी मैदानामध्ये टाकला होता. आणि ज्या ज्या वेळेला फ्री हिट बॉल असतो तिथे या बॉलची नितांत गरज असते, नितांत आवश्यकता असते यॉर्कर. आणि तो यॉर्कर ऑफर केला होता मैदानामध्ये गोलंदाज अक्षयने. सुशांत बॉलिंग ट्रॅकमध्ये आणि सुशांतने हा यॉर्कर मैदानामध्ये टाकला होता. षटकार आला आणि त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे या ओव्हरमध्ये रन्स येताना पाहायला मिळालं. 12 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. टीमची टोटल फलकावरती 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आणि सध्या तरी आता संजय चांगली बॅटिंग मैदानामध्ये करू लागलं. कारण पहिल्या फलीमधील ज्या फलंदाजांना रन्स बनवणं शक्य झालं नाही तिथे संजय आता मोठे फटके खेळू लागले. ते देखील फक्त एक विकेट हातामध्ये असून देखील बॅकफूट पंच जो होता तो लाजवाब पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती ज्या पद्धतीनं बॅट आपल्याला पाहायला मिळाली, स्मॅश केलं होतं त्या बॉलला. ओव्हरमधील पुढचा बॉल चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या बॉलवरती बॅट फॉलो केली होती. नाव मिळणार नाही या बॉल होती. षटक क्रमांक 15 या ठिकाणी समाप्त झाले आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 48 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 48 धावा फलकावरती शेवटच्या 5 षटकांसाठी या ठिकाणी संपल्या बाकी आहे. आणि आता येणाऱ्या 5 षटकांमध्ये किती धावा येतील याकडे लक्ष वेधित असणार आहे. शेवटच्या 5 षटकांसाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील मंथनची गरज सर. ओटीयू अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला नवापूर संघाची पाहायला मिळाली आहे. इथे मात्र अडचणीत संघ असताना या शेवटच्या जोडीने मात्र आपण पाहिलं तर शेवट आम्ही गोड कसा करू शकतो ते मात्र ते दाखवत असताना इथे मात्र आपण पाहतोय वेगवान मारा. त्याचं प्रत्युत्तर देताना मात्र यष्ट्यांचा वेध हा घेताना पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड आणि ऑल आउट होताना दांदाखाडी हा संघ इथे आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या निव्वळ झाली फलकावरती 48. 49चं लक्ष्य हे समोर आहे. कालच्या दिवसात हाच संघ होता ज्याने 160 प्लस धावा बनवल्या होत्या, परंतु आज फायनलच्या या मॅच मध्ये फक्त 48 बनवल्या. आणि 49चं लक्ष आता नवापूर या संघासमोर ठेवलंय. हरणवाडी क्रीडा मंडळ आयोजित टेनिस T20 क्रिकेट स्पर्धा 2026 5वं वर्ष आहे या स्पर्धेचं. गेली 5 वर्ष आपण पाहतो अगदी दिमागदार हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतो. आणि तो जल्लोषमय वातावरण आपल्याला हरणवाडीमध्ये आल्यानंतर पाहायला मिळतं. आणि उद्याचा दिवस देखील तितकाच ग्रँड हा आपल्याला पाहायला मिळेल. HPL ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्याला होळी स्पेशल आपल्याला पाहायला मिळणार याच मैदानात.
हॅलो 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 प्रॉपर
दुसऱ्या डावाला आता सुरुवात होते. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. प्रतीक पवार आणि त्याच्या समवेत रोहनला आपण पाहतोय. ही जोडी आहे जी या संपूर्ण स्पर्धेमध्ये इन फॉर्म जोडी म्हणून आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता मात्र त्यांच्यासमोर लक्ष जे आहे ते अगदी एक छोटेखानी लक्ष आपल्याला पाहायला मिळते. 49 धावांचं आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. इथून मात्र आता दांडाखाडी संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स त्यांना मिळवावे लागतील कारण की एक छोटं टार्गेट आहे. 120 बॉल आणि 49 रन्सचं टार्गेट. पहिला बॉल पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार झालाय. गोलंदाजी मार्कवरती अवधूत. पहिला बॉल सॉफ्ट हँडने जेंटल पुश केलेला आहे. मिड ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. पहिली धाव अगदी सुरक्षितरित्या कंप्लीट केली जाते. या दोन्ही संघांचा जर आपण विचार केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं क्रिकेट हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. अनेक दिग्गज संघांना मात्र त्यांनी नमवलं आणि त्यानंतर जी प्रतीक्षा होती की फायनलमध्ये कोण पोहोचणार आणि हे दोन्ही संघ फायनलमध्ये आले. आणि आता फायनलमध्ये जर आपण पाहिलं तर प्रथम गोलंदाजी करताना नवापूर संघाचा हा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचा वर्चस्व पाहायला मिळाला. आता गोलंदाजीमध्ये दांडाखाडी संघ कशी गोलंदाजी करतोय. लक्ष जरी छोटं असलं तरी पण मात्र त्यांची गोलंदाजी देखील धारदार आहे. त्यांनी अनेक मोठमोठ्या संघांना देखील ते धक्के दिले आहेत. जी पहिल्या इनिंगमध्ये अपेक्षा होती ती त्यांची टॉप ऑर्डर अगदी ती टॉप ऑर्डर ढेपाळताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर जास्त धावा प्रोड्यूस झाल्या नाही आणि त्याच्याचमुळे 48 बनल्या. 49चं लक्ष. इथे मात्र अगदी चांगला फटका. इथे मात्र झेलची संधी निर्माण झाली होती. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला चेंडू गेलाय. सीमा पार आलाय चौकार. धन्यवाद. बघा गोलंदाज त्यांच्या परीने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर क्षेत्ररक्षकांना देखील त्यांना सपोर्ट करायला हवा आणि तो सपोर्ट सिस्टम यावेळेला मात्र दिसला नाही. झेल सुटला आणि चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला बॉल सॉफ्ट हँडने हलक्या हाताने यावेळेला मात्र चेंडूला खेळलाय. मिड ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी इथे पाहायला मिळाली. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 6 धावा. आपण पाहत आहात फायनलची ही मॅच हरणवाडी क्रीडा मंडळ आयोजित टेनिस T20 2026. अगदी चांगला बॉल सन्मानाने यावेळेला मात्र या चेंडूला खेळलेला आहे. अवधूत दांडेकर एक मोठं नाव आहे. चांगलं क्रिकेट गेली कित्येक वर्ष तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय दांडाखाडी या टीमकडनं. परंतु आता मात्र खऱ्या अर्थानं कसोटी आहे दांडाखाडी या टीमची कारण की समोरचा संघ तर दादा आहे. लक्ष छोटं आहे परंतु तिथे अगदी चांगला पूल पाहायला मिळतोय. नियंत्रणामध्ये खेळलाय. ऑन साइडला चौकार 4. थँक्यू सो मच. इथे आपण पाहिलं तर अगदी खणखणीत फटका पाहायला मिळाला. चौकाराच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 10. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर चिराग बारी. क्षेत्ररक्षणाची विरचना आपण पाहिली तर गलीला क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. त्यानंतर स्लिपमध्ये आपण फर्स्ट स्लिपला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. त्याचबरोबर पॉइंट हा देखील आपण पाहतोय. खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर गेलाय आणि पंचांनी मात्र नो बॉलची उद्घोषणा इथे मात्र केली आहे. कालचा दिवस जर आपण पाहिलं तर संबंध भारतवासियांसाठी अगदी आनंद साजरा करणारा असा तो दिवस. संजू सॅमसन अगदी झळकला आणि त्यानं मात्र सेमीफायनल करता भारताचे दरवाजे उघडून दिले. इथे मात्र फुल टॉस बॉल सुपर शॉट अगदी सरळ चौकार. थँक्यू. अगदी चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळालाय. क्लास शॉट रोहनच्या बॅट मधून आलाय.
अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही रोहनला द्याल तर निश्चितपणे ते चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेरच पाहायला मिळतील. बघा एक चौकार आला आणि त्यानंतर गोलंदाजाने अगदी त्याच्या गोलंदाजीतली ती धार आहे ती दाखवली. फुलर लेनचा मारा केला, ब्रह्मास्त्राचा वापर, यॉर्कर लेंथ इथे पाहायला मिळाली. षटकातील पुढील बॉल बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा होता. अगदी ऑन द राईज हा बॉल पाहायला मिळाला. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये अगदी दणक्यामध्ये दणकेबाज सुरुवात ही सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी वेगवान मारा हा पाहायला मिळतोय. आता मात्र एक चौकार आला जरूर आपण पाहिलं चिरागच्या विरोधात. त्यानंतर कमबॅक कसं करावं ते चिरागने मात्र दाखवलंय. इथे मात्र अगदी चांगला फटका मैदानी लगत चेंडू जातोय. रितेश तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक रन पुन्हा एकदा पळून काढली जाते. या एका धावेच्या माध्यमातून आता आपण पाहू शकलात तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 16 धावा. असं वाटलं होतं की दांडाकडे बॅटिंग करते त्यावेळेला 100 धावांपर्यंत तरी ते मजल गाठतील, परंतु जो तिखट मारा केला नवापूर या संघानं, अक्षय घरत म्हणा, प्रज्योत अंबिरे म्हणा, परेश आरेकर, अगदी क्लास गोलंदाजी ही त्यांची पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एकामागोमाग एक विकेट जात राहिले. जी चर्चा आम्ही कॉमेंट्री बॉक्समधनं करत होतो की पार्टनरशिप बनायला हवी, धावा बनायला हव्या, परंतु त्या धावा बनल्या नाहीत आणि त्याच्याचमुळे पूर्णतः बॅकफुटला हा संघ जात राहिला आणि फक्त 48 पर्यंत मजल हा गाठ मारू शकला आणि 49 लक्ष समोर ठेवलं. आता त्याचा पाठलाग करताना अगदी फुल ऑफ कॉन्फिडन्स मध्ये आत्मविश्वासाने हे फलंदाज आपण पाहतोय. प्रतीक आणि रोहन बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकं झालेली आहेत आणि 2 षटकानंतर धाव संख्या आपण पाहिली तर झाली आहे फलकावर 17. या जोडीने मात्र या संपूर्ण स्पर्धेत पाहिलं तर अनेक मोठमोठ्या गोलंदाजांना देखील सळो की पळो केलंय आणि तीच जोडी अगदी ऐन फॉर्मामध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. अगदी चांगला बॉल ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. गलीच्या रिजनला चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. धाव संख्या अजूनही स्थिरावलेली आहे धाव फलकावरती 17. पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण आपण पाहताय. जे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून जोडलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चांगला बॉल, टप्पा पडला. त्यानंतर आपण पाहिलं तर बोटं फिरवलीत गोलंदाजानं. अगदी कौतुक करावं लागेल टेनिस बॉल गोलंदाज जे असतात त्यांचं, कारण की चेंडूवर कुठल्या प्रकारचा धागा नाहीये, कुठल्या प्रकारची ग्रिप नाहीये. फक्त बोटांच्या सहाय्याने पकडायचं आणि मनगटाच्या सहाय्याने त्या चेंडूला दिशा द्यायची. इथे मात्र अगदी चांगला पॉवरफुल हा पूल पाहायला मिळतोय. क्लास षटकार. थँक्यू. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. प्रतीकच्या बॅटमधनं पुन्हा एकदा सन्मानजनक या पद्धतीने चेंडूला खेळलाय. 3000 प्रेक्षक वर्ग व्ह्यूज आतापर्यंत आपण पाहिलं तर या फायनल्सच्या मॅचला मात्र मिळालेत. या स्पर्धेला जर तसं पाहायला गेलं तर भरपूर प्रेम मिळाले प्रेक्षक वर्गांकडनं. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. अगदी चांगला बॉल, अगदी चांगला बॉल. ऑफस्टम्पच्या अगदी वरन हा चेंडू जाताना पाहायला मिळालाय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता अवधूकडे ती क्षमता आहे, ती एबिलिटी आहे आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं ॲज अन आयकॉन म्हणून त्याला देखील बऱ्याच ठिकाणी बोलवणं येतं. बघा तुमच्याकडे जर त्या क्षमतेचा खेळ असेल तर निश्चितपणे तुम्हाला ते बोलवणं येईल, परंतु तुम्हाला त्या कामगिरीमध्ये सातत्य हे टिकवून ठेवावं लागतं. इथे मात्र हळवारपणे चेंडूला खेळलाय. ऑफ साईडला चेंडू जातोय, परंतु इथे मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय सीमा पार, आलाय चौकार.
इथे मात्र आपण पाहिलं तर चौकार शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहताय तर 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या फलकावरती झालेली आहे 27. चिराग पुन्हा एकदा आलाय गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस बॉल गॅपमध्ये खेळलेला आहे. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, चेंडूला उचलतायत आणि तिथपर्यंत अगदी कूल माइंडने शांत संयमानं ही सिंगल ही आपल्याला पाहायला मिळाली. बघा क्रिकेटमध्ये संयम ह्या शब्दाला देखील खूप महत्व आहे. फक्त तुमच्याकडे आक्रमकता असून चालत नाही. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅकफुटला गेले. पॉइंटच्या रिजनला चेंडूला खेळले. धाव कुठली नाही अगदी प्रत्येक जर आपण पाहिलं तर त्या इराद्यामध्ये देखील आहे की आपल्याला लवकरात लवकर हे रन चेस करायचे आणि त्याच दृष्टिकोनातनं सध्या नवापूर संघ हा बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र अगदी चांगला स्टंट अँड डिलिव्हर्ड शॉट. कडक बेधडक षटकार. इथे मात्र काय सुपर कलात्मकता या फटक्यात या अगोदर पाहायला मिळाली. प्रतीकच्या बॅटमधनं षटकाराच्या माध्यमातून आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 34. पुन्हा एकदा पूल अनस्टॉपेबल प्रतीक. 4 चौकार. थँक्यू. धाव संख्या आपण पाहिले तर धाव संख्या 38 झाली आहे. ते मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्नांना काही यश येत नाहीये. अगदी लवकर मॅच संपवण्याच्या मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रतीक. फायनलची मॅच आहे आणि फायनलच्या मॅचमध्ये जी फाईट व्हायला हवी होती दांडाखडी या संघाकडनं तो फाईट बॅक मात्र दिसला नाही. त्यात फलंदाजांची झालेली हाराकिरी आणि त्याच्याचमुळे फक्त 48 धावा या फलकावरती लागल्या गेल्या. 49 टार्गेट हे ठेवलं आणि त्याचं प्रत्युत्तर अगदी आपल्या आक्रमक अंदाजामध्ये नवापूर संघाने दिलं. ऑन ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळालाय. सिंगल पाहायला मिळते. या सिंगलने आपण पाहू शकला तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय तर धाव संख्या फक्त आणि फक्त आपण पाहू शकाल झाली आहे अगदी वेगाने 39. रितेश किणी आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. 39 धावा या फलकावरती झाल्यात म्हणजे जिंकण्याकरता आता फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे आखूट टप्प्याचा बॉल जबरदस्त फटका फाईन लेगच्या दिशेला चौकार. थँक्यू. आता फक्त जिंकण्याकरता प्रतीक्षा आहे ती 6 धावांची. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि याही वेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू गेला लॉंग स्टॉपच्या दिशेला. 22च्या माध्यमातून 4. आता चॅम्पियन बनण्यापासून फक्त 2 धावा दूर आहे नवापूर संघ. दोन धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. चांगलं क्रिकेट नवापूर संघाने खेळलं. विथ द बॉल देखील आपण पाहिलं. त्यानंतर विथ द बॅट देखील ती आक्रमकता सिद्ध केली प्रतीकने. आणि इथे हवेमध्ये लॉफ्टेड फटका आणि 1च रन. जवळजवळ स्कोर्स लेवल आपल्याला पाहायला मिळतात. सामना बरोबरीमध्ये 48 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. आणि इथे विजयी षटकार. चॅम्पियन बनलाय संघ नवापूर.